एकतेने प्रणाम करो। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार आज गोंडसावरी खेडेपार या परिसरामध्ये मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आलेले आहे। ह्या संमेलनानिमित्त एका परमेश्वराच्या कार्यसत्राला सुरुवात आहे। या चर्चासत्रामध्ये स्वयंसृष्टी रचयिता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आम्हा सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबाला सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे बाबाला वेळोवेळी सहकार्य करणारी आम्हा सर्वांची मातोश्री वाराणसी आई सुद्धा उपस्थित आहे। आईला सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे अध्यक्ष व आजच्या चर्चासत्राचे अध्यक्ष आदरणीय रवीजी गायधने साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष व आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय देवरावजी तुमसरे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालकगण आदरणीय गुरुबेले सर, आदरणीय वैद्य साहेब, आदरणीय साठवणे साहेब, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। कर्मयोग साधण्याकरिता भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता बाबांनी 4 तत्व दिले आहेत। परमात्मा एक, मरे या जिये भगवत नाम पर, दुःखदारी दूर करते हुए उद्धार आणि इच्छानुसार भोजन। जेव्हा मी मार्गात येण्याच्या आधी माझ्यावर जे दुःख होते आणि कर्जाचा व्याप वाढलेला होता, तेव्हा माझ्या मनामध्ये एक इच्छा अशी जागली, परमेश्वरा माझ्यावर जो कर्ज आहे तो मी देऊ शकत नाही आणि परिस्थिती गंभीर होती। तेव्हा मी अनेकात असताना त्या परमेश्वराला सांगितलं, भगवंता माझी इच्छा पूर्ण करा। तेव्हा माझ्या जे मनातले विचार होते तो विचार असा होता की माझ्या जरी ॲक्सिडेंट झालं तर ज्यांच्या कर्ज आहे ते मला मागणार नाही आणि ते इच्छा पूर्ण झाली। अनेकात असताना ॲक्सिडेंट झाला, इच्छा पूर्ण झाली। तो ॲक्सिडेंट मला एवढं महागात पडलं की त्या ॲक्सिडेंटचं 9.5 लाख रुपये कर्ज झालं। शेवटी घरी बसावं लागलं। शेवटी थोडासा आराम मिळाला। याला म्हणतात देव देतो आणि कर्म नेतो। तर हा मार्ग सत्याचा आहे। मार्गाशी जुळलो एका सेवकाच्या माध्यमातून, मार्गात जुळलो, कार्याला सुरुवात केली। हळूहळू कुटुंबामध्ये एकता झाली, कार्याला सुरुवात झाली। हळूहळू जे दुःख होते, पत्नीची जी बिमारी होती, रक्षा आणि तीर्थ याच्याने दूर झाले। मुलाला जो त्रास होता, मुलगा बोलायला लागला। माझा जो त्रास होता, हळूहळू मला जवळपास 4 वर्ष लागले ते कर्जपेट करायला। ज्यांचे कर्ज होते प्रत्येकाच्या दारात नेऊन दिलं। आज ज्यांचे कर्ज होते त्यांच्याशी माझे आज संबंध जुन्यापेक्षा आज चांगले आहे। तर ही बाबाची कृपा आहे। आज बाबांनी आम्हाला जी शिकवण दिली सत्य मर्यादा प्रेमाची, तर प्रत्येकाने बाबांनी जी शिकवण दिलेली आहे सत्य मर्यादा प्रेमाची आम्ही पाहत आहोत। आज मला सुद्धा 2002 मध्ये मार्गामध्ये प्रवेश केला। माझ्यापेक्षा आपण सुद्धा ज्येष्ठ श्रेष्ठ आहात।
आम्ही पाहत आहे या मानव धर्माच्या मार्गामध्ये जुळले आणि किती सुखी झाले, किती जागले याला महत्त्व दिलेलं. म्हणून एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. कौटुंबिक आपले अनुभव आम्हा सेवकांसमोर ठेवलं, अभिनंदन. यानंतर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर चे उपाध्यक्ष या भव्य दिव्य कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय देवरामजी तुलसरे साहेब यांना अशी विनंती आहे की उद्घाटकीय मार्गदर्शनाला सुरुवात करावी अशी आपणास विनंती आहे. पटकुपेला आपण प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार नमस्कार. हा विचार झाल्या पाहिजे, विद्यार्थी विचार करायची आहे नाही का. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेव, भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज मौजा गोंसावी इथे भव्य दिव्य असे सेवक संमेलनाचे आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये सृष्टीचे विधाता, बुद्धीचे विकादाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. तसेच आपले सर्वांचे सद्गुरू, अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून मुक्त करणारे महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. त्याचप्रमाणे बाबाच्या खांद्याला खांदा लावून दैवी शक्तीचा प्रसार करण्याकरिता सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आहे, ह्या सुद्धा उपस्थित आहेत. यांना माझा प्रणाम. आकाश, वायू, पाताळ, अग्नी, पाणी या पंचतत्वावर हे सृष्टी निर्माण केली आणि सृष्टी निर्माण केल्यानंतर त्याचबरोबर पृथ्वीची बी रचना केली आणि पृथ्वीची रचना केल्यानंतर जीव, जंतू, वनस्पती, प्राणीमात्रा यांचाही सुद्धा निर्माण केलेला आहे. या प्राणीमात्रामध्ये मानवाला सुद्धा या धर्तीवर जन्म घातलेला आहे आणि जो कोणी सेवक किंवा मानव ह्या मार्गात जुळेल आणि सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण करेल त्याचं कधी दुःख राहणार नाही. बाबांनी सांगितलं आहे आणि भगवंताला प्राप्ती केली आहे. भगवंताची प्राप्ती करून चार वचन भगवंताला बाबांनी दिलेले आहे. कोणते? मरे एकच भगवंत बाबा आनंदला माने आणि मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंताला माने. तेव्हा भगवंतानी बाबाला 2 वचन दिले. दुःखदारी दूर करते उद्धार, इच्छानुसार भोजन. आणि ह्या वचनाचा, 4 वचनाचा स्वार आपल्याला भगवत प्राप्ती करता 4 तत्वाचा स्वार त्याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणून जो कोणी या तत्वाचा वापर आपल्या कुटुंबामध्ये करेल त्या कुटुंबामध्ये कधी दुःख राहणार नाही अशी बाबांनी ग्वाही दिलेली आहे. म्हणून बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचा सगळ्यांना पालन करणे, सगळी बाबांनी तुम्हाला दिलेला आहे. परंतु मानव हा भटकत असतो. हा मानव भटकत असतो आणि भलतंच काही करून ठेवून देतो. परंतु सगळं हे तुमच्याजवळ आहे. बाबांनी म्हटलं आहे तुझं असं तुझं पाशी ते काप जागा बुडलाशी, हे सगळं तुमच्याजवळ आहे. परंतु आपण एखादा दुःख आला तर आपण पहिले डॉक्टरकडे जातो. परंतु आपल्याकडे एवढे मोठे डॉक्टर आहेत बाबा हनुमानजी
यांचा जर आपण उपयोग केला तर त्यांच्याकडे आपण ट्रीटमेंट केली तर आपलं दुःख कधी राहू शकत नाही. परंतु मानव आहे, मानव हा विचित्र प्राणी आहे. याला कधी भगवंत कुठं आहे काय आहे हे कळण्याला फार उशीर लागतो. बाबांनी सगळं सांगितलं आहे. ही चैतन्य शक्ती आहे. या चैतन्य शक्तीचा आपल्या कुटुंबामध्ये वापर केला कधीही तुम्ही दुःखी राहू शकणार नाही. न राहिला असेल तर आपल्या कर्माला कुठंतरी चुकलं आहे. कर्मभोग आणि कर्मयोग, कर्मभोग आणि कर्मयोग. आपण आपल्या कर्माला चुकलो म्हणून आपल्यावर दुःखाचा डोंगर आला. या दुःखाच्या डोंगरामधून आपलं सुटका कशी करायची आहे म्हणून बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचा आपल्या कुटुंबामध्ये सेवकामध्ये पालन करणे आहे. बाबा म्हणत माझा सेवक कधीही दुःखी राहू शकत नाही. न राहिला असेल तर आपल्या कर्मभोगांना, कर्मभोग आणि कर्मयोग, कर्मभोग आणि कर्मयोग. नर का नारायण हो जाए. नर म्हणजे पशु, नारायण म्हणजे भगवान. आपण सगळं भगवानाचे लेकरं. आपण अनेकामध्ये होतो त्यावेळेस आपण पशुसारखं होतो. नर होतो, नर, नर म्हणजे पशु. परंतु मार्गात जुळलो तर आपल्याला भगवान रूपी आपण भगवान झालो. बाबांनी सांगितले आहे मानवामध्ये भगवान आहे, मंदिरामध्ये भगवान आहे. कहावत आहे मंदिर में क्या कर रहा, घंटी हिला कर देखता, मुंडी जुला कर देखता, क्या है वह पानी फटा, भगवान उसमें है नहीं. पण भगवान कुठं आहे? भगवान कुठं आहे? संतांनी म्हणून बाबांनी सांगितले ह्या सगळ्या ज्या मूर्त्या आहेत त्या मी मूर्त्या विसर्जन करू शकतो परंतु ह्या मानवाला विसर्जन करणार नाही. म्हणून माणूस ध्यामध्ये माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला. ह्या मानवामध्ये प्रभू आहे. ह्या मानवामध्ये प्रभू आहे कारण हा मानव बुद्धीचा वापर करून आपल्याला पुढे काय करायचं आहे काय नाही हे त्याला माहीत आहे. परंतु मानव अहंकारी आहे. काम झाला माझा ना काय करू तुझा, काम झाला माझा आणि काय करू तुझ्या. कामापुरता भगवंताला मानते ना तर मग विसरून जाते. असे बरेच काही उदाहरण आहेत. आता एका आमच्या ह्या बोधरा गावामध्ये दिगंबर म्हणून मेसराम होता. तो मजुरी करत होता, मजुरी करत होता आणि मजुरी करता करता तो बेलदारी करावा लागला, कवच्या फिरावा लागला. मग ठेकेदारी करावी लागली. ठेकेदारी करता करता त्याला पैसा खूप आला, घरदार बांधला फार मोठा 10-15 लाखाचा. परंतु व्यसन लागला. अमृताचा वेल कडून निंबावणी गेला ना कसा कडू झाला संगतीमुळे. संगत लागली, दारू पिवायला लागला. मगाशी आमच्या साहेबांनी सांगितलं आपल्या याच्यामध्ये का दारूवाला माणूस काय करेल याची काय गॅरंटी नाही. दारू पिवायला लागला. दारू पिता पिता सगळं बरबाद होऊन गेला आणि त्या दारूच्या नशेमध्ये जो घर बांधलं त्या घरावर नंगा नाचावा लागला, नंगा नाचावा लागला. एवढी त्यांना ते दारू त्याला खाऊन टाकलं दारू. आणि नाचता नाचता तो पडला आणि मूर्त पावला. कारण भगवंताला सहन झाला नाही. हा सेवक आहे ना, हा एवढा व्यसनी आहे आणि माझी बदनाम आहे, मार्गाची बदनाम आहे, मानव धर्माची बदनाम आहे, आपल्या महान जगी बाबा दुंद्याची बदनाम आहे. म्हणून जे व्यसन आहेत ते व्यसन करणे म्हणजे आपल्याला जीवाला हानी आहे. तर सेवक सुधारला नाही, सेवक सुधारला नाही. मगाने सांगितलं का सेवक सेवक इतका मुजोर आहे काही सांगू नका. एखादा संघ काही बोलायचं असलं ना, एखादा थोडासा कमी जास्त झाला तो म्हणते मी याला पाऊणच टाकतो म्हणते, याला पाऊणच टाकतो म्हणते. अरे का पाहिशील? तो भगवंत पाहणार आहे.
तो भगवंत पाहणार आहे, तू का पाहणार आहेस? परंतु त्याला हे नाही कळलं का मी मार्गात आहो का कुठं आहो, कसं बोलावलं पाहिजे, का बोलावलं पाहिजे, एवढा अहंकार आहे. म्हणून संतांनी म्हटलं आहे, अहंकार मत कर आदमी तू. हे बाबाचे नियम आहे. या नियमाचं आपण तंतोतंत पालन करणे आहे. कारण आहे त्याला. तुम्हाला एक अनुभव सांगतो थोडक्यात. एका गावामध्ये एक पक्का सेवक होता आणि त्याचा मुलगा ग्रॅज्युएट होता आणि तो अप टू डेट राहायचा. आईने म्हटलं, बेटा म्हणे बैल बांधले आहेत तर बैलाला पाणी पाजून दे आणि चारा टाकून दे. पण मुलगा अप टू डेट राहणारा ग्रॅज्युएट होता, त्यांना काय आईचं ऐकलं नाही. मुलगा फिरावला गेला आणि आईनं पाहिलं का मुलगा बाहेर फिरावला गेला. बाहेर फुलावर गेल्यानंतर आईला राग आला. आई काय म्हणते, तुला जन्म देऊन माझा व्यर्थ झाला, तुझा जन्म देऊन व्यर्थ झाला. तू मरशील तर तुला गोट्यावर नेऊन घालीन. मेलास तर बरं होईल. पहा, भगवंताला शब्द ऐकून टाकलं. ऐकल्यानंतर मुलाला ताप आला. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस ताप आला, थंडी वाजून ताप आला. डॉक्टरची दवाई पाणी केला, परंतु आराम झाला नाही. बाईला आठवण आली नाही का मी काय शब्द बोललो. चौथ्या दिवशी मुलगा चालता झाला. बाई रडावं लागली. लोक जमा झाले, मार्गदर्शक सुद्धा जमा झाले आणि का झाला म्हणून विचारू लागले. पण बाईनं काही सांगितलं नाही. पहा, त्याची सगोली बांधला आणि मरगडमध्ये नेला. मरगडमध्ये नेल्यानंतर एक म्हणते तिथं गाडू, एक म्हणते त्या तिकडे नेऊन गाडू, एक म्हणते त्या तिकडे नेऊन गाडू. असं करता करता नेला आणि त्या गावाच्या मरगडला एक छोटीशी पहाडी आहे. त्या पहाडीवर नेऊन गोट्यामध्ये घालला. कसा घालला? त्या गोट्यावर दाबदूब करून कसं तरी घालला, कारण त्या पहाडीवरच गोटे होते. गाळल्यानंतर आले घरी. बाईचा शब्द कसा होता, तू मरशील, तुला गोट्यावर नेऊन गाडीन ना, मेलास तर बरा होईल. म्हणून आपलं नियम दिलेला आहे. बाबाने स्त्रियासाठी नियम लिहिलेले आहे. म्हणून बोलताना तोंड सांभाळून बोलणे. कारण हे आमच्या शेवकिनी बाई ना, आमच्या शेवक भावाचे ह्या सकाळी उठतात. सकाळी उठल्यानंतर आंघोळ बिघोळ करतील, शेणपूजा करतील. पहिले पूजा करतील, मग शेणपूजा करतील, झाडझूड करतील. मग सेवक भाऊ जर कामावर जात असाल त्याचा डब्बाही करतील आणि अजून पाणी भरतील. हिला केवढा त्रास आहे, बाईला केवढा त्रास आहे, भयंकर त्रास आहे. पण आमचा सेवक भाऊ नाही म्हणजे का 2 बालट्या पाणी या बाईला मदत करून आपल्या पत्नीला. म्हणून तिला येते राग न. मग ते झाली काली सारखी चौताळते. काली कशी चौताळते त्याप्रमाणे ते चौताळते न. मग म्हणते नाही, ह्या गेला समजा तर ते म्हणते आलाच खर्रा खाऊन. हा भाऊ जाते खर्रा खावायला, मी गेले घोटत न. म्हणते आल्या तुम्ही खर्रा खाऊन. तिचा अवतार पाहिला ना, हा घाबरला का, बरं ठीक आहे भाऊ म्हणते. म्हणून बायानं स्त्रियांनी पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. हा पतिदेव आपला भगवान आहे. कारण ज्यावेळेस तुमचा लग्न झाला त्यावेळेस काही ओळख होती का तुमची? काही ओळख नव्हती. अनेकामध्ये होत्या. त्यावेळेस तुमचा लग्न झाला तर त्या भावाच्या दुपट्याच्या शेला आणि तुमच्या पदराची गाठ बांधल्यानंतर हार त्याला घातल्या. कायसाठी हार घातल्या? हार कशासाठी घातल्या? का देवा तो नवरदेव होता, तो नवा देव. काय ओळखी वाढी होती तुमची? काहीच ओळखी नव्हती, कोणी ओळखत नाही. आता तर म्हणून आपल्या पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये.
एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सावधान व्हा. मुलीच्या आई वडिलांनी बापांनी, मुलाच्या आई वडिलांनी बापांनी, एका शेवकाच्या मुलीचा लग्न जमला. नाव सांगत नाही मी, बदनाम करायचे नाही, पण उदाहरण देतो तुम्हाला, जागवत आहे मला. एका शेवकाच्या मुलीचा लग्न जमला. लग्न जमल्यानंतर रिश्तेदार त्याचे महादेवाच्या यात्रेला गेले. तो रिश्तेदार काय म्हणते, नवीन पोरीले अण्णा बघा, बाई म्हणते त्या पोराला घेऊन ये म्हणते महादेवाच्या यात्रेवर. आता आपल्याला काही जमत नाही, परंतु सोयऱ्या संघात ते चालले गेले दोघे जण, नवीन जोडपा. गेल्यानंतर महादेवून आले आणि काय म्हणतात, 8 दिवस थांबून जा बाई म्हणते. कोणाला? त्या मुलीला. 8 दिवस थांबून जा, मग जाशील, आम्ही नेऊन देऊ. तितक्यामध्ये त्याच्या संबंध आला ना. पोरगी गर्भधारणा राहिली, पोरीला गर्भधारणा राहिल्यानंतर ती आपल्या घरी गेली, आपल्या माहेरी गेली. लग्न झाला मे मध्ये, शिवरात्री राहते मार्च मध्ये. मे मध्ये लग्न झाला. लग्न झाल्यानंतर तिला मे मध्ये लग्न झाला आणि 7वा महिना लागल्यानंतर, आता 7वा महिना केव्हा पाहिजे, 9 मे मध्ये लग्न झाला आणि 7वा महिना तिला लागला, पहिलेच लागून गेला. आता गंमत अशी झाली का बाईला, पोरीला गर्भधारणा राहिली. आई म्हणते, पोराची मा आणि बाप, हा माझ्या पोराचा पुत्र नाही, हा गर्भ माझ्या पोराचा नाही. असा करता करता वाद निर्माण झाला आणि सोडचिठ्ठी झाली आणि त्या पोरीवर फार संकट आलं. म्हणून सांगण्याचा अर्थ असा का आपण आपल्या मुलाबाळाकडे लक्ष देणे फार महत्वाचं आहे. कारण मगाशी सांगितलं, मुलं आपली संपत्ती आहे. या संपत्तीला नष्ट करायचं नाही, संपत्तीला टिकवून ठेवणे ना. त्याला चांगलं आचरण काय द्यायचं, ते आचरण देणे आहे. आचरण जर तुम्ही केले नाही तर काय होईल याची काही गॅरंटी नाही. म्हणून बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचा पालन करणे हे चैतन्य शक्ती आहे. ही निरंकार निर्भर भगवंत नाही, परंतु आपण मानव भटकत असतो आणि विचित्रपणा करत असतो. म्हणून बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचा पालन करणे आहे. आपलं जीवन सुखी बनवणे आहे, सुखमय जीवन जगणे आहे. त्याचप्रमाणे ह्या चर्चा बैठकीमध्ये आपण येतो, लोक फिरून राहिले गल्लोगल्ली, तिकडे तिकडे. काय आहे आपण आलो कशासाठी ना, आपण कशासाठी होतो. एक छोटासा उदाहरण सांगतो तुम्हाला. एका गावामध्ये कीर्तन होता, कीर्तन एका गावामध्ये कीर्तन होता ना. 4 मित्र गेले, 4 मित्र त्या कीर्तनाला गेले. त्या 4 मित्र कीर्तनाला गेले. एक मित्र जशी आता तो खांब आहे, त्या खांबाला डेरीला टेकून झोपून गेला ना. 3 मित्र आपले तो कीर्तन ऐकत होते. आता हा झोपला कसा, हा झोपला तोंड करून, तोंड फाडून आला, झोपला ना. हे पोरा 3 मित्र कीर्तन पाहत होते. तिकडून आला कुत्रा, हा तोंड फाडला सुद्धा ऐका. कुत्र्याची सवय डेरीवर सू करते. त्यालाही वाटलं काय ते ऐकत असतं काय, त्यानं तिकडून आला दिलं त्याच्या तोंडामध्ये सू करून, आणि कीर्तन संपला. आणि कीर्तन संपल्यानंतर हे काय म्हणते, उठणार आहे. हे 3 मित्र काय म्हणते, त्याला उठणार आहे. म्हणजे कसा कीर्तन होता बघा, म्हणजे मोठा खारट होता बाबा. अभे म्हणजे चांगला होता, म्हणजे साधू संतांना म्हणजे आत्मा याच्यावर कीर्तन द्यायला ऐकलं. परंतु हा याला झाला खारट. कारण आहे तो त्या बैठकीत बसला असता किंवा
त्या कार्यक्रम पाहिला असता त्याला चांगला वाटला असता. म्हणून आपण या चर्चा बैठकीमध्ये आलो. आपण बाजाराला फिरायला नाही आलो, बाजारला फिरायला नाही. ही चर्चा बैठक एक भक्ती आहे. ही चर्चा बैठक एक भक्ती आहे. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. तुमचा निर्धार पक्का असेल तर तुम्हाला या भक्तीमध्ये, या बैठकीमध्ये तुमच्याकडे जे काही तुम्हाला दुःख असतील ते दुःख नष्ट झाल्याशिवाय नाही. कारण असा हा मार्ग तुम्हाला कोठेही मिळणार नाही. फिराचारी धाम शोधून या पायी अशी कृपा जगामध्ये नाही. अशी कृपा जगामध्ये नाही. सगळं लुबाडू भेटणार आहे, सगळं लुबाडू भेटणार आहे. पण या मार्गामध्ये लुबाडणार कोणी मिळू शकत नाही. तुम्हाला फक्त शब्द दिला, शब्दावर भगवंत आहे आणि या शब्दावर तुमच्या कुटुंबातील दुःख दूर झालेलं आहे. म्हणून बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचा पालन करा. मी पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून मी आपले 2 शब्द इथंच थांबवतो. जाता जाता सूर्य उगवला नसता तर प्रकाश दिसला नसता. सूर्य उगवला नसता तर हा प्रकाश दिसला नसता. नदी नाले नसते समुद्र भरला नसता. नदी नाले नसते तर समुद्र भरला नसता. महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्माला आले नसते. महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्माला आले नसते तर हा मानव धर्म आपल्याला मिळाला नसता. हा मानव धर्म आपल्याला मिळाला नसता. सर्वांना माझा नमस्कार. तुमचे साहेबांनी आपल्याला त्या मानव धर्मावर आम्ही ह्या बैठकीत कशासाठी बसलो, आपण इथं आलो कशासाठी आणि आपल्याला काय घेऊन जायचं आहे, इथं आल्यानंतर काय शिकायचं आहे. इथं आपण आलो एका भागवत करायच्या चर्चा बैठकीला, जे मानव धर्मावर हे मान्यवरांनी जे आतापर्यंत विचार सांगितले ते विचार आत्मसात करायला. आपण इथे फिरायला नाही. कितीही सांगलं तरी म्हणतात ना, नडी फुंकले सोनारे इकडून तिकडे गेले वारे. आणि ही सेवकांची कथा आहे. म्हणूनच बाबांनी म्हटलं आहे, मी 40 वर्ष झालं सेवकांना अजूनही शिकवू शकलो नाही. धन्यवाद साहेब. तुम्ही आपल्याला वेळेच्या भान ठेवून आम्हाला मानव धर्मावर आपले थोडक्यात कळून असे अनमोल विचार आम्हापर्यंत, आमच्या सेवकापर्यंत पोहोचले. तुमच्याकडून खूप खूप आभारी आहे. मला तुमच्यासाठी 2 ओळी म्हणावं वाटतात. मौज से किसकी यारी है, मौज से किसकी यारी है, आज मेरी तो कल तुम्हारी वारी है. मौज से किसकी यारी है, आज मेरी तो कल तुम्हारी बारी है. क्या लेके आया था, क्या लेके जाना है, खाली हाथ आया था, खाली हाथ जाना है. मैं भला तू बुरा, मैं भला तू बुरा, इसमें तू क्या उलझा है. अरे सेवक, अरे सेवक क्यों भूल गया, तू तो तत्व शब्द नियम से बंधा हुआ एक सेवक है. तू तो तत्व शब्द नियम से बंधा हुआ एक सेवक है. धन्यवाद साहेब. यानंतर वडाद इथं 20 तारखेला जो सेवक संमेलन झाला होता, तिथल्या सेवकाकडून, त्या परिसराकडून मंडळास 2 लाख रुपये दान म्हणून मिळालेले आहेत. तरी वडाद येथील सेवकांनी आपली रिसर पावती घेऊन जावे. वडातील परमपूज्य परमात्मा एक सेवक संमेलन वडीतील दिगंबरजी बनकर साहेब, कार्यकारिणी समिती मार्तंडजी बनकर साहेब, किसनजी उपरीकर साहेब आणि कृष्णजी वलतरे साहेब यांनी रिसर आपली पावती घेऊन जावे. अध्यक्ष साहेब आणि उपाध्यक्ष साहेब, मंडळाचे संचालक साहेब यांच्याकडून त्यांनी ती रिसरपणे पावती घेऊन जावे. झालं सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण वडाद येथील सेवकांनी आपल्याला उर्वरित रक्कम दिलेली आहे. तसेच गोंडसावरी येथील सेवकांनी परमपूज्य परमात्मा एक मंडळाला
परमपूज्य परमात्मा मंडळाला 11,000 रुपये दिलेले आहेत, तरी पण कार्यकारिणी मंडळींनी मंचावर अनुष्ठाकांनी रितसरपणे पावती घेऊन जावी असं मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी टाळ्या वाजवा असं सर्वांना विनंती करतो. चे विचार ऐकले आणि आता शेवटच्या टप्पा सदस्य महाराजांचा. तरी मी बाहेर भटकत असलेले सेवक सेवकिनी बालगोपाल या सर्वांना अशी आग्रहाची विनंती करतो की त्यांनी आपण अध्यक्ष महाराजांचा ऐकण्यासाठी मंडपामध्ये येऊन बसण्याची कृपा करावी. अध्यक्ष महाराजांना सुरू करायच्या अगोदर आपण सर्व मिळून परमेश्वराला एकतेने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. अध्यक्ष महाराजांच्या प्राचारण करण्याच्या अगोदर मी त्यांच्यासाठी 2 ओळी म्हणायचं वाटतात. मधुर ज्यांची वाणी आणि साधी राणीमान. मधुर ज्यांची राणी आणि साधी राणीमान भगवत कार्याच्या गोडीने प्राप्त केलेल्या मार्गाचे सखोल ज्ञान. अंतिम समय बाबांची ज्यांनी सेवा केली या दोन्ही हाताने विनंती करतो गायदाने साहेबांना, आजच्या कार्यक्रमाचे परमपूज्य परमात्मा मंडळाचे अध्यक्ष तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब यांनी येऊन मंचावर माईक जोडून सरांनी आम्हाला अध्यक्ष भाषण असे करावे असे मी त्या सर्वांना विनंती करतो. आपण सर्वप्रथम भगवंताला आणि बाबाला व्यक्तीने प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा गुरुदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. परमपूज्य एका भगवंताची रॅली सुद्धा निघाली. त्यानंतर लगेच चर्चा बैठक सुरू आहे. ह्या चर्चा बैठकमध्ये सृष्टी विधाता जगाचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझ्या प्रणाम. तसेच आपले सर्वांचे सद्गुरू ज्यांनी आपल्याला अंधारातून उजेडामध्ये आणले असे महान देखी बाबा जुमदेजी बाबाला माझ्या प्रणाम. तसेच आई वाराणसी यांनी बाबाला भगवत प्राप्ती करता वेळोवेळी साथ देणाऱ्या आईला माझ्या प्रणाम. तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे उपाध्यक्ष देवरामजी तुमसरे साहेब यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी परमपूज्य गुलाबरावजी साठवणे, महेंद्रसिंह गुरगुले, तसेच तापेसरजी वैद्य साहेब यांना माझा नमस्कार. तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे माजी पदाधिकारी माजी अध्यक्ष राजूभाऊ मदनकर, माजी सचिव नरेंद्रजी मेहर, माजी कोषाध्यक्ष फकीरजनजी वैद्य, माजी संचालक भेंडारकरजी यांना माझा नमस्कार. तसेच नागपूरहून आलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर काका नंदनवार, कीर्तिवान जिपकाटे यांना माझा नमस्कार. तसेच आजच्या
कार्यक्रमाच्या ज्यांनी या कार्यक्रमाचे जे आयोजक आहे तेजरामजी दिवटे, तसेच सूत्रसंचालन करणारे निखारेजी डोंगळेजी यांना माझा नमस्कार. तसेच मंचावर बसलेले सर्व परिसरातून आलेले मार्गदर्शक, सर्व सेवक, सर्व सेवकींताई, सर्वांना माझा नमस्कार. तसेच बालगोपाळ सर्वांना माझा नमस्कार. ही जी चर्चा बैठक आहे, सेवक या मार्गामध्ये चांगलं असताना या मार्गाशी जोडलेला असेल असं मला वाटत नाही, पण 95% सेवक आपण सर्वांकडे आपापली भीती आहे. माझ्याकडे माझा अनुभव आहे, सर्व सेवकाकडे आपापला अनुभव आहे, सर्व सेवकींताई यांच्याकडे सुद्धा आपापला अनुभव आहे. आणि आपण ज्यावेळी या मार्गामध्ये आलो तो आपला पहिला दिवस, त्या पहिल्या दिवसाला आपण आखरी श्वासापर्यंत कधी जीवनामध्ये विसरू नये. कारण की आपण ज्या दिवशी या मार्गात आलो तो आपला पहिला दिवस काय होता आणि आज आपण आज काय आहे. आणि बाबांनी या मार्गामध्ये आल्यानंतर आपल्याला आपले दुःख दूर झाले, व्यसन बंद झाले, गरजती उचावली, अंधश्रद्धेमधून आपण बाहेर निघालो. आणि जी आमची लायकी नव्हती, आमच्या व्यसनामुळे आमची परिस्थिती खालावलेली होती, बाबांनी मान सन्मान आम्हाला दिलेला आहे. ही परमात्मा परमेश्वरी शक्ती आहे, ही जागृत शक्ती आहे. आणि या जागृत शक्तीला बाबांनी आराखडी दिलेली आहे, तत्वशब्द नियम दिले आहे. सत्य मर्यादा प्रेमाने चालण्याकरता त्याच्या आपण बाराखडी जे दिली आहे त्या पद्धतीने आपण कार्य केले तर आपण बाबाचे शब्द आहे, मेरा सेवक जो तत्व शब्द नियम से चलेगा वो दुखी और गरीब रहेगा नहीं, और रहेगा वो अपने कर्मों से रहेगा. आम्हाला आमचे कर्म शोधायचे, आम्हाला आम्ही बाबांनी जे शिकवण दिली आहे त्या शिकवणीप्रमाणे आम्ही वागतो काय. आज आम्ही बाबाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सर्व सेवकाच्या सहकार्याने आम्ही पदाधिकारी झालो, मी अध्यक्ष झालो. पण मी कोणताही अध्यक्ष झाला त्या पण मी मार्गदर्शक नव्हतो, मी एक बाबाचा सेवक होतो. आणि बाबांना आम्हाला मंडळ सांभाळण्याकरता अध्यक्षपद दिलं. तुम्ही मला सर्व तो पहिला दिवस काय होता त्या दिवसाला मी जीवनामध्ये विसरणार नाही. आणि आमचे उद्घाटक तुमसरे साहेबांनी म्हटलेलं आहे, स्त्रियांनी आणि मुलांनी पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये. पण माझं म्हणणं एकच आहे, बोलायला पाहिजे नाही. आणि पतिदेवानी सुद्धा आपल्या मुलांना आपल्या पत्नीला कोणत्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने बोलल्या पाहिजे. फक्त महिलांनी आणि मुलांनीच ही परमात्मामध्ये आल्यानंतर त्यांनीच सांभाळून बोलावे हे नाही, आपण सुद्धा त्यांना आपला परिवार, आपली पत्नी, आपला मुलगा सांभाळून बोलायला पाहिजे. आणि या मार्गामध्ये मी जेव्हा आलो याच्यामध्ये माझी जी पत्नी आहे, माझ्या पत्नीमुळे मी या मार्गाशी जोडलो. कारण की मला जे व्यसन होते दारूचे मी आधी नव्हतो, त्यासोबत मला जुवा लॅटरीचे सुद्धा व्यसन होते, दुःखद सुद्धा होते. आणि आखरीला माझी वेळ अशी आली होती, आत्महत्या केल्याशिवाय मला कुठेही रस्ता नव्हता. आपण भाग्यवान आहोत, बाबांनी आपल्याला सर्वांना बाबांनी जवळ केलं. आणि आपण या परमात्मा एकचे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे आपण सेवक बनलो, आपण भाग्यवान आहोत. आणि या जो मार्ग आहे, मंडळ आहे,
आज आमच्या जिल्हा परिषद ताईनं म्हटलं आहे का या मार्गामध्ये काही काही सेवक आमच्या बाबावर ज्या टीका टिप्पण्या येऊ नये या पद्धतीचे कार्य करायला पाहिजे त्यांनी म्हटलं आहे. आणि ती गोष्ट त्यांची खरी आहे, कारण की आपण सेवक लवकरच आपले जे विचार आहे ते बदलवतो आणि आमची जे बोलभाषा आहे त्याच्यामध्ये आमच्या फरक पडते आणि त्यानंतर आमच्यावर अनेक वाले टीका टिप्पण्या करत असतो. ज्यावेळेस आपण या मार्गामध्ये आलो, आपण पहिला दिवस आपण जेव्हा मार्गदर्शकाकडे जे जातो, बाबाचे शब्द आहे का या मार्गामध्ये ज्यालाही यायचे असेल तर सर्व जुन्या विचाराचे विसर्जन करणं पडते आणि जे काही आपल्या घरी जे आपल्या मनामध्ये जे काही अंधश्रद्धा भरलेली राहते त्याचे सुद्धा आपल्याला विसर्जन करून या मार्गामध्ये जाणं पडते. पण आपण फक्त आपल्या जे जुने ज्या देवाची पूजा करतो त्याचे विसर्जन करतो आणि जे आपल्या घरी जे बिछाना कपडे वगैरे राहते त्याचे धुणं करतो आणि साफसफाई करून आपण मार्गदर्शकाकडे जातो आणि मार्गदर्शकाला सांगतो आम्ही साफसफाई करून आलो, सर्व देवाचे विसर्जन केलं. माझे म्हणणे एकच आहे का जे आपल्या आत्म्यामध्ये जे शंका कुशंका जो गढूळपणा जो भरलेला आहे त्याच्या परिपूर्ण आपण विसर्जन करत नाही आणि या मार्गामध्ये जुळतो. आणि जेव्हा मार्गदर्शकाकडे जातो आणि जेव्हा शब्द घेतो, मार्गदर्शकाने शब्द दिल्यानंतर बाबा शक्तीला आदेश करते आणि आपण कार्याला सुरुवात करतो आणि आपल्याला पहिल्या दिवसपासूनच ही परमात्मा परमेश्वरी शक्ती काय आहे त्याचा चमत्कार आपल्या सर्व सेवकाजवळ सर्व सेवकींताईजवळ हा त्याचा अनुभव आहे मार्गाचा. आणि आपण कार्य करतो. बाबा दयाळू आहे, शक्तीला आदेश करते, आपलं सगळं चांगलं होते. आपण कार्य करत राहतो, दुःख दूर होते, व्यसन बंद होते, गरजती उचावते आणि त्यानंतर आपण त्याग करतो, नवं हवन होते आणि त्यानंतर आपण सेवक इतके हुशार आहोत का हळूहळू आमचे विचार बदलत जाते आणि आम्ही दुसऱ्याकडेच बोट दाखवत राहतो. आम्ही स्वतःकडे बोट दाखवत नाही, दुसऱ्याकडे बोट दाखवत असतो आणि आपसामध्ये शेवगामध्ये मतभेद तयार करतो. त्यानंतर आमच्या परिसरामध्ये आमच्या गावामध्ये आमच्यावर परमात्मा एकवर टीका टिप्पण्या होत असते. त्याकरता आपण आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये एकता कशी राहील त्या त्याच्याकडे आपण सर्वप्रथम लक्ष ठेवायला पाहिजे. आणि मी या मार्गामध्ये आलो, माझा परिवार किती आहे, सर्वप्रथम आपण आपल्या परिवाराकडे लक्ष ठेवायला पाहिजे, स्वतःकडे बोट दाखवायला पाहिजे. माझा परिवार बरोबर आहे का, माझी पत्नी बरोबर आहे का, माझी मुलगी बरोबर आहे का, माझा मुलगा बरोबर आहे का, त्यांच्याकडे आपण सर्वप्रथम लक्ष ठेवायला पाहिजे. त्यानंतर आमच्या परिसरामध्ये आमच्या गावामध्ये एकता कशी राहील त्यांच्याकडे सुद्धा लक्ष ठेवायला पाहिजे. आज गावोगावी दोन चर्चा बैठक आहे सुरू आहे. मला तर वाटते कुठे कुठे तीन चर्चा बैठक सुरू आहे. सर्व मंडळाचे सेवक, मंडळाचे मार्गदर्शक कोणत्या गावाला मी एका गावाला ऐकलं का 3 बैठकी मंडळाच्या सेवक आणि 3 चर्चा बैठक सुरू आहे. मी म्हटलं आम्हाला बाबांनी खूप चांगलं शिकवण दिली. आज याच्या आधी आम्ही मार्गामध्ये येण्याआधी तेव्हा आपण पाहत होतो गावामध्ये ग्रामपंचायतचे विलक्षण येत होतं, आमदार खासदाराचे विलक्षण येत होतं. आणि जेव्हा काँग्रेस आणि BJP येत होती तेव्हा आम्ही गावातल्या गावात मतभेद विरोध करत होतो आणि 2 गुट तयार करून आमदार खासदार एका ताटावर जेवण करत होते. पण आमच्या गाव 5 वर्ष असा राहत होता, एकामेकाच्या विरोधी राहत होतो. याच्यापेक्षा जास्त आम्ही परमात्मा एक सेवक
जास्त विरोधी दिसत आहो. माझे म्हणणे एकच आहे का जे मार्गदर्शक जे बनलेले आहे एकामेका मार्गदर्शकाचा विरोध करते आणि या मार्गदर्शकाच्या विरोधामुळे आपल्या सेवकामध्ये मतभेद तयार होते. आमचे मार्गदर्शक अगर सर्व एकतेनं राहिले तर आपले सेवकामध्ये एकता राहील. आज जे तहसील आहे तहसील वाईज सुद्धा मार्गदर्शक एकामेकाचा विरोध करत असते आणि मार्गदर्शक स्वतः म्हणतात त्याच्या कार्यक्रमात जायचे नाही, त्याच्या कार्यक्रमात जायचे नाही. या पद्धतीने काही सेवक बाहेरगावून कार्य घेते मार्गदर्शक नसल्यावर, त्यानंतर तिथं मार्गदर्शक दिले जाते आणि त्यानंतर तो मार्गदर्शक त्या मार्गदर्शकाचा विरोध करते. मला तर वाटत नाही आपल्याला मंडळामधून मार्गदर्शकाला अगर काही मंथली काही मानधन मिळालं असतं अधिक अलग गोष्ट राहिली असती, पण ते सुद्धा नाही. माझी एकच विनंती आहे मार्गदर्शकांना, सर्वप्रथम आपण मार्गदर्शकामध्ये एकतेचे कार्य करायला पाहिजे आणि त्यानंतर ज्याही गावामध्ये 2-2 चर्चा बैठक होत असेल त्या गावामध्ये जाऊन एकच चर्चा बैठक व्हायला पाहिजे अशी एक मोहीम मार्गदर्शकांनी राबवल्या पाहिजे. कारण की आपण परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे सेवक आहो, बाबाचे सेवक आहो आणि कोण्याही अनेकवाल्याच्या आपल्यावर टीका टिप्पण्या आल्या नाही पाहिजे. त्या पद्धतीने कार्य व्हायला पाहिजे. आज आम्ही पदाधिकारी आहो, मार्गदर्शक पदाधिकारी आहे, सेवक आहे. मी मागच्या वेळेस आमदारच्या इलेक्शनमध्ये पाहिलं, आमच्या भंडारा जिल्ह्यामध्ये पवनी तालुका आहे, भंडारा तालुका आहे. आज आमच्या भंडारा याच्यामध्ये आमच्या मार्गदर्शकाच्या आमदारांनी असा चटका लावून ठेवलेला आहे. सर्वप्रथम इलेक्शन आलं का त्यांना पहिले लिफाफे पोहोचून जाते. शेवकाला माहीत नाही राहत, फक्त मार्गदर्शकाला बोलवते जेवण करायला, जेवणाची हा प्रोग्राम देते, जेवणाची पार्टी देते आणि त्यांना एक एक लिफाफा देऊन देते आणि तो मार्गदर्शक शेवकाच्या घरोघरी फिरत राहते, याला मदत कर त्याला मदत कर. आमचे मार्गदर्शक, माझे म्हणणं एकच आहे, मार्गदर्शक फक्त शेवकांना मार्गदर्शन करण्याकरता. विलक्षण येणार आहे, आमदार येणार आहे, खासदार येणार आहे, जिल्हा परिषद येणार आहे, पंचायत समिती येणार आहे, दबाव टाकू नये. ज्या शेवकाला जो आवडत असेल तो त्यांना मदत करत, पण मार्गदर्शकांना जेव्हा 10-15 हजाराचा लिफाफा भेटला तर त्याला असं वाटते का हाच आमदार आमच्या सर्वश्री आहे. पण परमेश्वरी कार्यामध्ये मार्गदर्शकांनी मतदानामध्ये कोणावर बी दबाव टाकू नये. कारण मला एका मंत्र्याचा फोन आला, साहेब म्हणे ते पवनीमध्ये म्हणे 2 मार्गदर्शक म्हणे फिरून सण्याने प्रचार करून राहिले म्हणे, त्यांना थोडं तुम्ही सांगा म्हणे. आणि मी त्यांना म्हटलं ठीक आहे साहेब, म्हटलं मी त्यांच्यासोबत बोलतो, पण मार्गदर्शकांनी इथपर्यंत चर्चा यायला नाही पाहिजे. त्यांनी ज्यांना मदत करायची आहे त्यांनी करावं, पण आणि ज्यांनी आपल्या मंडळासाठी आपल्या मंडळाच्या हिताचे ज्यांनी कार्य केले सर, ज्यांनी आपल्या मंडळासाठी आश्रमसाठी काही कार्य केले सर, अशा व्यक्तीला मदत करा. पण 5-10 हजार रुपये घेऊन मार्गदर्शकांनी विकू नये आणि शेवकावर दबाव टाकून सगळ्यांनी त्यांनी गुमराह करू नये. कारण की आपण परमेश्वरी शक्ती बाबाचे सेवक आहोत, या पद्धतीचे कार्य करायला पाहिजे. आणि जे काही गावामध्ये मतभेद झालेले आहेत, 2-2 चर्चा बैठक झालेल्या आहेत, त्या मार्गदर्शकांनी सुद्धा त्या गावोगावी एक मोहीम राबवून एकता कशी होईल त्यांच्याकडे त्यांनी लक्ष करा. मंडळाला सुद्धा त्यांनी कळवायला पाहिजे त्या एकता करण्याकरता. त्या मारोडीमध्ये 2 बैठक होत होत्या, ते माझ्याकडे आले. मी त्यांना म्हटलं सर्वप्रथम तुम्ही एक बैठक करा. तर बैठक बाकीचे सगळे एक झाले म्हणे आणि फक्त 4-5 जणच विरोध करत आहे म्हणे. या पद्धतीचे शेवकांनी कार्य करू नये, कारण की हे परमात्मा परमेश्वरी शक्तीची बैठक राहते आणि सदैव जिथं एकता राहील तिथं शक्ती कार्य करते. आपल्यासोबत आपण सेवक आहोत, आपल्यासोबत दोन्ही शक्ती सोबत राहते. आपले कार्य अगर बाबाला आवडत असेल तर परमात्मा शक्ती
सदैव आपल्या सोबत आहे आणि आपण कुठंतरी चुकीचे कार्य करत असाल तर सैतानी शक्तीसुद्धा आपल्यासोबत आहे. आपल्याला परमेश्वरी शक्तीचे कार्य करायचे आहे. त्याकरता आपण कार्य जे बाबाला आवडेल त्या पद्धतीचे कार्य करा आणि जे नियमावली आहे नियमावलीच्या तत्वशब्द नियमाप्रमाणे आणि जे काही आपण सेवक आहोत जे व्यवहार आहे आपले कुठं कुठं काही काही सेवक जे आहे हे फसवणुकीचे मिठ्ठूसारखे बोलत असते सेवकासोबत. सेवकाला माहिती नाही राहत आणि त्यांच्या सुद्धा फसवणूक करते. आज आमच्या परिसरामध्ये सुद्धा काही काही सेवक नवीन सेवकाच्या घरी जाऊन त्यांची सुद्धा मिठ्ठूसारखे बोलून चोपट चापट बोलून त्यांना असं वाटते, नवीन सेवकाला असं वाटतं का हे खूप पुराणे सेवक आहे, त्यांच्यावर विश्वास करते आणि त्यांच्याकडून सुद्धा ते रुबण्याचे कार्य करते. अशा सुद्धा सेवकाकडून आपण सावध राहावे सेवकांनी. आणि कोण्याही सेवकासोबत पैशाच्या माझे म्हणण्याचे एकाच्या एका पैशाचा व्यवहार करू नये. कारण की काही काही सेवक असे आहे फक्त स्वार्थासाठी या मार्गाशी जोडलेले आहे आणि चांगल्या सेवकाची फसवणूक करून राहिलेली आहे. आपण सुद्धा सर्व सेवकांनी असे सेवक कधी आपल्याला आढळले तर त्याची कंप्लेंटसुद्धा मंडळामध्ये करण्यास मागे पुढं पाहावं नको. आणि मार्गदर्शकांना माझी विनंती आहे, मार्गदर्शक अगर जो चांगला तत्वशब्द नियमानं वागला तर त्याच्या सेवक चांगलाच घडेल. आणि मार्गदर्शकांचे कार्य अगर बरोबर नसेल तर आपल्या सेवकांनी सुद्धा त्यांची तक्रार मंडळात करायलाच पाहिजे. कारण की जोपर्यंत आपण कोणत्याही गोष्टी दाबून ठेवू तोपर्यंत समोर येणार नाही, तोपर्यंत त्यांच्यासुद्धा लक्षात येणार नाही. माझी एवढीच विनंती आहे मार्गदर्शकांना, चांगले मिळून जुळून कार्य करा. मार्गदर्शकांनी कोणाचा विरोध न करता एकतेचे कार्य करा. आज आम्ही निवडून आपण दिलेला आहे, आम्ही 5 वर्षाकरता आहोत. मार्गदर्शकाला असं वाटते की आम्ही ज्येष्ठ आहोत, आम्ही पुराणे आहोत, पण आमच्या मदनगर साहेबांनी मार्गदर्शक बनवलेले असत, पण त्यांनी सुद्धा एक वर्षाकरता मार्गदर्शक म्हणून त्यांना पत्र दिलेलं आहे. पण त्यांना असं वाटते आमचे कोणी काही बिघडू शकत नाही. त्यांना सुद्धा मार्गदर्शकांनी ज्यांचे कार्य चांगले राहील, ज्याची तक्रार मंडळात येणार नाही, तो आजीवन मार्गदर्शक राहू शकते. आणि ज्या मार्गदर्शकांनी सेवकासोबत किंवा कोणासोबत किंवा विलक्षणमध्ये लिपापाय घेण्याचे कार्य करत असेल, अशी तक्रार आली, त्यांनी सुद्धा आपला विचार करायला पाहिजे. कारण की 800 सेवक, मला वाटते 800 मार्गदर्शक मंडळाचे आपल्या परिसरामध्ये आहे, सर्व परिसरामध्ये. त्यामध्ये आमचे मदनगर साहेब म्हणत होते काही मार्गदर्शक. आज मी अध्यक्ष बनलो, आज मला वाटते ते काही मार्गदर्शक जे म्हणत होते त्यांचेसुद्धा बरोबर होतं. कारण की आज 800 मार्गदर्शक आहे, 800 मार्गदर्शकामध्ये 50-100 मार्गदर्शक या पद्धतीचे कार्य करत असं तर सर्व मार्गदर्शकावरती गारपीट येते. कारण की आम्ही जेव्हा माईकवर बोलतो तर मार्गदर्शक म्हणून बोलतो आणि जे सत्तेचे कार्य करते त्यांच्या मनाला थोडंसं हे लागते. जे उलटी सीधे कार्य करत असतात, जे 50-100 मार्गदर्शक त्यांनी सुद्धा आता तरी वेळ आहे सुधारण्याचे, चांगले कार्य करा. आणि परमेश्वरी शक्ती आहे, ही जागृत शक्ती आहे. आपलं जीवन परिपूर्ण म्हणजे आज मला ह्या मार्गामध्ये जेव्हा आलो, मी 30 वर्षाची वय होती, आज माझी वय 56 वर्ष आहे. आपण जन्माला आलेलो आहोत सर्वजण. आपण एक लीज म्हणून भगवंतानं आपल्याला इथं जन्माला पाठवलेलं आहे ना. आपण सर्व सेवक परमानली नाही, आपण लीजवर आहोत. ज्या दिवशी आपली लीज संपेल त्या दिवशी आपल्याला कोणी पलभर थांबू शकत नाही. म्हणून आपली लीज संपायच्या पहिले आज बाबांनी भगवंताची प्राप्ती केली, भगवत कृपा जागृत शक्ती आपल्याला दिलेली आहे. आणि ही शक्ती जे काही आपल्याला
चांगलं स्वार्थ साधवायचं असेल आपल्या परिवारासाठी आपल्यासाठी, आज बी आपली वेळ गेली नाही आणि वेळ झालेला आहे. 4:30 वाजेचा कार्यक्रम होता, 5 मिनटं जास्त झाले. मी एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद साहेब. साहेबांनी अध्यक्षांना मार्गदर्शनामध्ये आपल्याला खूप असे अनमोल विचार व्यक्त केले. सर्वात पहिला पॉइंट म्हणजे आपण मार्गात येण्याचा पहिला दिवस. प्रत्येकाच्या कुटुंबावर दुःख होते आणि त्याला सुख मिळालं, परंतु सुख मिळाल्यानंतर तो स्वतःला खूप परमेश्वरच मानायला लागतो. आणि खरं आहे, ज्याने पहिल्या दिवसाची आठवण केली तो कधीही दुःखी राहू शकत नाही. कारण ज्याला पहिल्या दिवसाची आठवण राहते तो नेहमी तत्वशब्द नियमाचे पालन करते. आणि साहेबांनी तेच सांगितलेलं आहे. दुसरा पॉइंट म्हणजे मार्गदर्शकामध्ये एकता. मार्गदर्शक जेव्हा माईकवर सांगतात सेवकांनी एकतेने राहायला पाहिजे, एकतेने करायला पाहिजे, एकतेने ते करायला पाहिजे, अहो पण दुसऱ्याला सांगण्यापेक्षा आमच्या मार्गदर्शकाचं एकता आहे का हे अगोदर विचार करा. जर म्हणतात ना वडील ज्या तत्वशब्द नियमाने वागत असेल